जशी आम्ही एक मुंग्यांची रील केलेली, आम्ही काही नाही केलेलं, आम्ही फक्त इथे अँट लिहिलेलं. तसं आपण बघतो, आता आपण बसलोय समोर, झुरळ मेलं असेल, थोड्या वेळाने मुंग्या येणार, एक मुंगी येते, ती बघते, मग बाकीच्या येतात, घेऊन जातात. आम्ही एका मित्राला झुरळ बनवलेलं, आम्ही 5-4 मुंग्या बनलेलो. आणि तेव्हा एक गाणं आलेलं, हे झुंडचं गाणं होतं, त्याच्यावरती ते बीट प्रॉपर बसत होतं की ते आले, घेऊन गेले. मग आम्ही तसं मुंग्यांसारखे चालत आलो, त्याला उचललं, घेऊन गेलो. हॅलो फ्रेंड्स, मी सुप्रिया कुऱ्हाडे. सोशल स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि आज आपल्या सोशल स्टारच्या प्लॅटफॉर्मवर आलेला आहे नीलराज, म्हणजेच निर्लज्ज. पण त्याचं हे युजर नेम आहे निर्लज्ज. आपण त्याचं स्वागत करूया त्या कार्यक्रमात. नीलराज, तुझं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आणि तुझं हे जे युजर नेम आहे ते फार युनिक आहे, कारण असं आपल्या प्रेक्षकांनाही वाटलं असेल की मी तुला निर्लज्ज म्हणते, पण तसं नाही आहे. तर तुझं जे युजर नेम आहे ते तू निर्लज्ज असं ठेवलंयस. काय स्टोरी आहे किंवा काय मज्जा आहे त्याच्या मागची? बरं, तर सर्वात आधी थँक्यू की तुम्ही माझं नाव आधी घेतलात आणि बरोबर घेतलात. सो नीलराज हे नाव आहे आणि शाळेपासूनच माझं नाव चुकीचं घेण्याचं मला सवय आहे. म्हणजे स्पेलिंग चुकणं, लोकांनी उच्चार करताना वेगळं, निर्लज्ज पण तेव्हापासूनच बोलत आलेत. सो मला आता विचारलं जातं की अरे असं युजर नेम, तुला राग नाही येत का? सो ती मला सवय लहानपणापासून झाली आहे चुकीच्या नावाची. आणि कॉन्टेंट साईडला आल्यानंतर असं वाटलं की इथून स्टार्ट होतं की काहीतरी कॅची युजर नेम हवं, जे स्टँड आउट करेल, तिथूनच एक क्रिएटिव्ह टच दिसेल तुमचा. तर मी आधी बऱ्याच नावांचा विचार केला की काय करायचं आणि नंतर असं वाटलं की अरे निर्लज्ज का नको? नावाला रिझेंबल पण करतंय, स्पेलिंग पण थोडीफार सेम आहे आणि खूप अंडरलाईन गोष्टी होतात त्याच्यामध्ये की कॉन्टेंट स्टाईल कशी असेल ती पण त्यातून दिसून येते. आणि निर्लज्ज नाव ठेवल्यानंतर मला खूप मोकळीक मिळते की मी कोणत्याही टाईपचा कॉन्टेंट करू शकतो, कारण मला काही लाजच नाही आहे. सो त्याच्यामुळे निर्लज्ज हे नाव म्हणजे नावाला रिझेंबल करतं. आणि ही एक बाजू पण आहे की आई म्हणते ना आपल्याला, काय निर्लज्ज आहेस रे. सो तसं आता लोक बोलताना बोलतात रे काय निर्लज्ज सारखा कॉन्टेंट करतो. सो तसं तर त्या बॅकग्राऊंड आणि ह्या सगळ्या स्टोरीमुळे हे निर्लज्ज नाव आहे. आणि जसं तू म्हणतोयस की लहानपणापासूनच तुझं नाव जे आहे ते थोडंसं युनिक आहे, नीलराज. आणि तुला वेगवेगळ्या नावांनी लोक वेगवेगळे नावं देत आले किंवा त्याच्यातून हे सगळं तयार झालं, निर्लज्ज तू तुझं युजरनेम केलं. पण मग हे रील्स करणं कधी आलं डोक्यामध्ये की आता रील्स करायला पाहिजेत किंवा मग आपण काहीतरी ऍज अ डिजिटल कंटेंट क्रिएटर म्हणून या प्लॅटफॉर्मवर उतरायला हवं? कॉन्टेंट क्रिएटर बनण्याआधी त्या गोष्टी आपल्यामध्ये डेव्हलप होतात. म्हणजे असंच कोणी उठून उद्या कॉन्टेंट नाही बनवू शकत, म्हणजे असं मला वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे शाळेपासून सुरू झाल्या की शाळेमध्ये नाटकासाठी अरे कोण करणार आहे का, वर्गात विचारायला आले. सो म्हटलं की हां, तास बुडवायचे तर काही करू शकतो आपण. तर मग तिथून मग ते नाटकामध्ये मग हळूहळू ती आवड निर्माण झाली. मग मी 8वी पासून 10वी पर्यंत शाळेमध्ये थिएटर केलं. आणि त्यानंतर असं वाटलं की आता तेव्हा मीडिया फील्ड बूमला होता. म्हणजे आतापासून डाऊन द लाईन 5-6 वर्षापूर्वी मीडिया थोडा बूमला होता. सो असं वाटलं की आता मीडियामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे. पण त्याच्या आधी माझा हा पण गोल होता की मला प्राण्यांमध्ये खूप आवड होती. सो वेटनरीचं शिक्षण घ्यायचं आणि मग सायन्समध्ये जरा आवड असल्यामुळे ती गोष्ट होती. त्यानंतर मग मीडिया फील्डकडे वळलो. मग मी BMM वगैरे केलं आणि निर्लज्जच्या आधी साईनबोर्डवाला म्हणून एक माझं पेज आहे. सो डूड विथ साईन म्हणून एक फॉरेनर माणूस आहे. तो असं काहीतरी क्वर्की आणि फनी रिलेटेबल गोष्ट बोर्डवरती लिहितो आणि तो बोर्ड तो लोकांमध्ये घेऊन उभा राहतो. सो तसं मी इथे चालू केलं. भारतामध्ये पहिलं मी चालू केलं ते. आणि तो स्टॅटिक कॉन्टेंट होता. म्हणजे त्याचे काही रील, आणि तेव्हा रील नव्हत्याच, इंस्टाग्रामचं रील आल्याच नव्हत्या. टिकटॉक बंद झाल्यानंतर रील सुरू झाला. आणि जेव्हा तू साइन बोर्डवाला हे जे सुरू केलंस तर त्याचा फीडबॅक कसा होता? म्हणजे ते लोकांनी कसं अप्रिशिएट केलं, नाही केलं? हो, कारण आपल्यासाठी म्हणजे इंडियन म्हणा किंवा महाराष्ट्रीयन माणसासाठी ही गोष्ट खूप नवीन होती. आणि मी त्याच्यामध्ये फक्त फनी नाही, जी गोष्ट घडेल, समजा आज काहीतरी घडलंय, आज इंडिया वर्ल्ड कप जिंकली आहे ना सकाळी, तर संध्याकाळी मी पोस्ट करायचो काहीतरी. सो ते डोक्यामध्ये सगळं असं, आणि जास्त वेळ नाही लागायचा. लिहिलं, पटकन कुठेतरी गेलं, परेल दादर भागामध्येच फोटो काढायचा आणि तो म्हणजे खूप क्विक व्हायचं ते. आणि त्यानंतर रील्स आल्या. मग पूर्ण हे जे मार्केट आहे ना ते बदलायला लागला. स्टॅटिक कॉन्टेंट बाजूला राहिला. म्हणजे इंस्टाग्राम सुरुवातीपासून स्टॅटिक कॉन्टेंट आणि फोटोग्राफरसाठी होतं.
त्याच्यानंतर मग ह्या गोष्टी सुरू झाल्या आणि मग मला असं वाटलं की अरे आपण कुठेतरी मागे नको राहायला, कारण आपण स्टॅटिकमध्ये आहे. मी काय करणार, जास्तीत जास्त काहीतरी मॉन्टाजेस टाकून गाणं टाकून एक रील बनवू शकतो की मी उभा आहे. पण असं होत होतं की ज्या आयडियाज येत आहेत त्या कुठेतरी वेस्ट होताना मला दिसत होता की मी फक्त स्टॅटिक कॉन्टेंट करतोय म्हणून रील मी करत नाहीये. आणि मग मला असं व्हायचं की ती आयडेंटिटी क्रायसिस व्हायची की अरे मी रील केलं तर मग साईनबोर्डवाल्याचं काय होणार, मला या पेजवरती रील नाही करायचे आहेत. सो त्याच्यामधून म्हटलं आयडियाज वेस्ट नको करूया, कारण मी जी आज आयडिया डोक्यात ठेवली आहे ना, 1 महिन्याने मी बघतो की ती रील 10 मिलियन 20 मिलियन गेली आहे कोणाची तरी, कोणीतरी केली. आणि सो त्यामुळे नीलराज म्हणजे निर्लज्ज चालू झालं. आणि त्याच सेम वेळेमध्ये त्या टाइम स्पॅनमध्ये मी जॉबला पण होतो. ओके. सो या 3 गोष्टी सांभाळून सगळं एकत्र चालू होतं. पण जसं तू सांगतोय की 8वी 9वी 10वी तू थिएटर केलंस, ड्रामा केलंस आणि त्याच्यानंतर म्हणजे नंतर तू हे सगळं स्विच केलं आणि डिजिटल कंटेंटकडे वळलास. बरेच कंटेंट क्रिएटर्स हे मी आतापर्यंत जितके इंटरव्ह्यू केले बऱ्यापैकी सगळ्यांनी ड्रामा केलेला आहे, थिएटर केलंय एका पॉइंटला, आणि मग आता कुठेतरी आपल्याला ते तितकंसं सस्टेन होत नाहीये म्हणून मग कंटेंट क्रिएशनकडे वळलंय. पण मग ह्याच्यामुळे तुम्हाला मदत तर होतीये कारण तुम्ही थिएटर केलंय, पण मग ते कुठेतरी सुटतंय का तुमच्याकडून, ते कुठेतरी मागे पडतंय का थिएटर? नाही, मला असं वाटतं की ज्या माणसाने थिएटर केलंय ना त्याच्यामध्ये थिएटर मरेपर्यंत राहतं. म्हणजे भले रील करा काही करा पण स्टेजवरती एंट्री जेव्हा होते ना तो फील काहीतरी वेगळाच असतो. म्हणजे तो रीलमध्ये वगैरे मला वाटतं तो मूवीमध्ये पण नाही मिळणार. पण मग या सगळ्यातून कुठेतरी प्रायोगिक किंवा मग कमर्शियल काही नाटकं करावीशी नाही वाटली कधी? ह्याच्यामध्ये माझा पॉइंट ऑफ व्ह्यू फार वेगळा आहे, कारण मी शाळेपुरतं मर्यादित जेवढं होतं ना तेवढं, मग त्यातनं पण खूप गोष्टी शिकलो मी. पण मला आत्ता वाटतं की त्यानंतर कंटिन्यू केलं असतं तर अजून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या असत्या. पण त्या 3 वर्षात मी खूप मजा आली आणि खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे मला वाटतं त्या स्कूलिंगमुळे आत्ता जे करतोय ते आहे. आणि आता जसं तू म्हणालास की जॉब पण करत होतास, या सगळ्या गोष्टी असं सगळं एकत्र चालू होतं, तर मग ॲज अ डिजिटल कंटेंट क्रिएटर हेच तुझं आत्ताचं प्रोफेशन आहे का मग तुझं प्रोफेशन काही वेगळं आहे? हो, म्हणजे आत्ता मी फुल टाइम कॉन्टेंट क्रिएटर आहे. पण कोविड नंतर म्हणजे मी लकीच मानेन स्वतःला की कोविड नंतर लोकांच्या जेव्हा जॉब जात होते तेव्हा मला जॉब लागला होता 2020 मध्ये. आणि तो जॉब आणि माझा जॉब पण असा होता इन्फ्लुएन्सर मार्केटिंग. म्हणजे आता जे आपण ब्रँड्स वगैरे बघतो इन्फ्लुएन्सर्स करतात, सो ते कॅम्पेन्स आम्ही डिझाईन किंवा आम्ही हँडल करायचो. की कसं प्रमोट होणार ब्रँड, कोणता ब्रँड काय, कोणते इन्फ्लुएन्सर्स कसं प्रमोट करणार हे सगळं आम्ही करायचो. आणि तेव्हा मी बघितलं की खूप स्पेस आहे अजून ह्या फील्डमध्ये. म्हणजे बिझनेस वाईज आणि मनी वाईज पण झालंच, कारण मला माहिती होतं कोण किती चार्ज करत आहे आणि किती पैसे कमवत आहेत. आणि एक जसं मी मगाशी म्हणालो की ती आवड पण होती रीलची, की काहीतरी करण्याची, आपण आपल्या डोक्यात आलेल्या कॉन्सेप्ट लोकांना आवडू शकतात या गोष्टीची. तर मग त्यानंतर मला म्हणजे माझ्या अराउंड पण लोक खूप चांगली मिळाली. माझ्या बॉसला मी म्हटलं की मैं नहीं कर रहा हूँ, मला हे करायचं आहे. बॉस म्हणाला ठीक है, करने का ना तू कर, अगर नहीं जमा तो आजा वापस, तेरा जॉब सिक्योर है. क्या बात आहे. म्हणजे असं कॉपरेशन खरं तर हवं आपल्याला सिनियर्सकडून. आणि घरातल्यांची काय रिॲक्शन होती? कारण म्हणजे जसं आपण पाहतो आपल्या आईबाबांचं एक म्हणणं असतं की तुम्ही एक तो 9 ते 5 किंवा 9 ते 6 वाला जॉब हा कराच आणि एक स्टॅबिलिटी घरामध्ये येऊ देत, म्हणजे एक फिक्स अमाऊंट घरामध्ये येऊ देत. असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं आपलं मूल हे सेटल असावं. पण मग जेव्हा तू हा विचार केलास की आता जॉब नाही करायचा तर स्विच करायचंय कम्प्लिटली टू डिजिटल कंटेंट क्रिएटर, त्यांची काय रिॲक्शन होती? तर मी हा डिसिजन जेव्हा घेतला तेव्हा मी बोललो, मम्मीशी बोललो, पप्पांशी नाही बोललो तेव्हा, की मला असं असं करायचं आहे. तर त्यांनाही इन अँड आउट गोष्ट माहीत नव्हती की ह्यातनं मॉनिटरी सोर्सेस कसे आहेत. तर त्यांना ते समजावला मला थोडा वेळ गेला. पण साईनबोर्डवाला वेल एस्टॅब्लिश्ड पेज असल्यामुळे, कारण साईनबोर्डवाला मी 1 फेब्रुवारीला चालू केला आणि 3 फेब्रुवारीला तो न्यूजमध्ये होता. सो त्यांनी ते बघितलेलं की सोशल मीडियाची पॉवर कशी आहे आणि काहीतरी करतोय मुलगा, म्हणजे दिसतोय न्यूज मध्ये आणि लोक फोन करतायत पप्पांना, अरे तुमचा मुलगा हे करतोय असं. येस. आणि या ज्या रील्स बनवण्याची जी प्रोसेस असते म्हणजे त्याचं स्क्रिप्टिंग, त्याची आयडिया किंवा जे काही ते फायनल आउटपुट पर्यंत, ती साधारण कशी असते प्रोसेस? ओके, सो ह्याच्यामध्ये बरेच पर्स्पेक्टिव्ह आहेत लोकांचे. म्हणजे काही लोक खूप रायटिंग आणि खूप गोष्टींचे संदर्भ घेऊन स्क्रिप्टिंग करतात किंवा लिहितात.
माझं आणि आमचा जो ग्रुप आहे, आमचं ह्याच्याशी काही नाही आहे. म्हणजे आम्ही खूप वेल्ल्यासारखे रील्स करतो. म्हणजे ऑब्झर्वेशन, स्क्रिप्टिंग आणि रिलेटेबिलिटी. आजूबाजूला काय हो, घडतंय. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला 24 तास डोळे तुमचे उघडे पाहिजे की काय घडतंय. आणि आमच्या 85 to 90% रील या आमच्या बाजूला होणाऱ्या गोष्टींमधनच येतात. की काहीतरी फनी ऐकायला आलं, रे हे बघ हा किस्सा झाला यांच्याबरोबर, लिहून ठेव, सिच्युएशन लिहून ठेवा. त्यानंतर आपण ते इम्प्रोवाइज आम्ही करतो. आणि आम्ही कधीच स्क्रिप्ट नाही लिहित. ब्रँड व्यतिरिक्त कधी आम्ही स्क्रिप्ट नाही लिहित की हे तू बोलणार आहेस, हे मी बोलणार आहे. काल माझ्याबरोबर काय झालं ना, मी आज आलो, कोणाबरोबर आहे माझ्या, निखिल, तेजस, शंतनू यांच्याबरोबर डिस्कस केलं, कॅमेरा लाव, इम्प्रोवाइज. आम्ही कधीच लिहित नाही की तू हे बोलणार, मी हे बोलणार, असं नाही. पण या तुमच्या रील्समुळे सामान्य माणूस ते कुठेतरी नोटीस करतो. एक्झॅक्टली. म्हणजे ते असं होतं की अरे यार, हे मी पण बघितलेलं. जशी आम्ही एक मुंग्यांची रील केलेली, आम्ही काही नाही केलेलं, मी फक्त इथे अँट लिहिलेलं. तसं आपण बघतो, आता आपण बसलोय समोर, झुरळ मेलं असेल, थोड्या वेळाने मुंग्या येणार, एक मुंगी येते, ती बघते, मग बाकीच्या येतात, घेऊन जातात. आम्ही एका मित्राला झुरळ बनवलेलं, आम्ही 5-4 मुंग्या बनलेलो. आणि तेव्हा एक गाणं आलेलं, हे झुंडचं गाणं होतं, त्याच्यावरती ते बीट प्रॉपर बसत होतं की ते आले, घेऊन गेले. मग आम्ही तसं मुंग्यांसारखे चालत आलो, त्याला उचललं, घेऊन गेलो. तर तिथे एवढं हिट होतं लोकांना की अरे यार, हा असंच होतं. सो ते तुम्ही कसं एक्झिक्यूट करताय आणि लोकांपर्यंत कसं सोप्या रीतीने पोहोचवताय ना, हे म्हणजे मला आता वाटतं की या कॉन्टेंट क्रिएशन प्लॅटफॉर्मवरती आहेत ना, लोक खूप ॲडव्हान्स होत चाललेत. म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड गोष्टी करतायत की असं तसं. आणि मला वाटतं मी आता उलटा चाललोय, मी खूप सिम्प्लिफाय करून सांगतो लोकांना. आणि ते सिम्प्लिफायच करणं जास्त गरजेचं असतं. त्याच्याशिवाय खरं तर या ज्या रील्स असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचतात, मात्र त्या कनेक्ट होत नाही. हे सिम्प्लिफाय करून जे लोकांपर्यंत पोहोचवणं असतं किंवा ते एक्झिक्यूट करणं असतं, तेव्हाच ते कुठेतरी कनेक्ट होतं. कारण जितक्या रील्स मी तुझ्याही पाहिल्या, तेव्हा असं झालं की अरे हां, हे तर कनेक्ट होतंय, हे आपल्याला खूप कनेक्ट होतंय. हां, सो हेच आहे की जेव्हा गोष्ट ती सिम्पल होईल, आपलं काम ते आहे. नाहीतर आज प्रत्येक जण क्रिएटर असेल. ऍक्च्युअली मला असं वाटतं की सिम्पल गोष्टी बरेचसे कंटेंट क्रिएटर्स हे कॉम्प्लिकेट करून लोकांपर्यंत पोहोचवतायत. हेच, त्यामुळे तोही एक थोडासा कुठेतरी प्रॉब्लेम होतो. म्हणजे मी तेच म्हणतोय की तुम्ही असं खाऊ शकता, तर असं का खाताय? आणि मजा येते असं काम करायला. ते जास्त बर्डन घेऊन जेव्हा काम करतो ना, त्यातलं तुमच्या कामामधला इसेन्स आणि फन निघून जातो असं मला वाटतं. जर एखादी गोष्ट सरळ होऊ शकते. आता आधी जेव्हा रील्स आलं 15 सेकंड होतं, तेव्हा आपण 15 सेकंडच्या हिशोबाने विचार करत होतो. ते वाढत गेलं म्हणून आपण आता विचार जास्त करतोय. मला असं वाटतं तेव्हा कोणती कॉन्सेप्ट सुचली असती तर तुम्ही ती 15 सेकंडमध्ये बसेल अशीच लिहिली असती ना. मग आता काय नाही करायचं, लोकांकडे वेळ नाहीये मोठ्या मोठ्या रील्स बघायला. आणि नाही, फटाफट ब्राउज केल्या जातात रील्स. फार काळ जास्त वेळ तुम्ही त्या रील्सवर खरं तर टिकत नाही. सो तू जॉब करून आलेला आहेस, तू थिएटर केलेलं आहेस, तुझं बालपण असं चुकीच्या नावांमधून तयार झालंय आणि त्याच्यातून हा निर्लज्ज पेश तयार झालाय. तर एक काहीतरी वेगळं डिजिटल कंटेंट याच्यावर प्रयोग झाले पाहिजेत का, तुला काय वाटतं? हो, नक्कीच. आणि मला असं वाटतं की रील्स आत्ता खूप खूप ॲक्सेसिबल आहे, खूप नॉर्मल आहे रील्स. पण जेव्हा रील्स नव्हत्या तेव्हा हा पण एक आविष्कारच आपण म्हणू शकतो ना की हां, आता रील्स आला, काहीतरी वेगळं आला. सो अशाच गोष्टी मला वाटतं येत राहतील. आणि इंस्टाग्राम ते करत असतातच, बऱ्याच गोष्टी येतात, बऱ्याच गोष्टी काढल्या जातात. आणि कॉन्टेंट वाईज बरेच क्रिएटर आहेत की ते लोक खूप नवीन गोष्टी ह्याच्यामध्ये आणतात. एक्झिक्युशन वाईज म्हणा, म्युझिक झालं, स्क्रिप्टिंग झाली, कॅमेरा अँगल झाला, अशा खूप गोष्टी करतायत. पण हेच आता जसं मी म्हटलं की माझं पर्स्पेक्टिव्ह असं आहे की सिम्प्लिफाय राहू दे गोष्टी. कारण मग लोक मूवीज पण तर बनवत आहेत. आता तुम्ही इथे पण त्याच कॉम्प्लिकेटेड गोष्टी कराल तर मग मजा नाही, हे मला वाटतं. आणि मला असं वाटतं त्याला जास्त खूप मेहनत पण जाते. हो, कंटेंट क्रिएटर्सची. आणि नाही मेहनत 15, मला वाटतं बाकी गोष्टींमध्ये मेहनत करण्यापेक्षा डोक्याने मेहनत तेच म्हणते मी की खूप जास्त ते फिजिकल एफर्ट्स जातात आणि मग त्याने कुठेतरी दमल्यासारखंही होतं आणि मग कुठेतरी तुमची मेंटल क्रिएटिव्हिटी ब्लॉक होऊन जाते. ॲज अ डिजिटल कंटेंट क्रिएटर तुला काय वाटतं की डिजिटल कंटेंट क्रिएशन म्हणजे नेमकं काय? डिजिटल कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे माझ्या दृष्टीने आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतायत ना
त्यांना एका विनोदाच्या साच्यात टाकून आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. कारण मी पण खूप अशा इमोशनल रील करायला ट्राय केलं, त्याच्याने लोक रडतील, आई वडिलांचं नातं असू दे, बहिणीबरोबर नातं असू दे. पण मला लोकांनी DM केले आणि मेसेजेस केले. आता हे स्पेसिफिकली माझ्या अकाउंटबद्दल मी बोललो तर ते म्हणतात की अरे रडायला आमच्याकडे ना खूप कारण आहेत, तू हसवत जा. सो ते मला खूप असं हिट झालं की यार बरोबर आहे, प्रत्येकाच्या घरी काय ना काहीतरी आहे आणि आपण त्याच गोष्टी परत दाखवून त्यांना त्याच सर्व माइंडमध्ये टाकण्यापेक्षा आपण आपलं काम करू. आणि मला खरंच त्या इमोशनल रील नाही जमत, म्हणजे आपण हसवू शकतो. मी अशा गोष्टी मी खूप कमी करतो आणि मला असं वाटतं की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या गोष्टींमधून. म्हणजे मध्ये मध्ये ठीक आहे, लोकांना काहीतरी ज्ञान बोध दिला पाहिजे, पण ऑन अदर हँड लोकांना आरसा दाखवलेला आवडत नाही. म्हणजे त्यांना ज्ञान दिलं ना की मग नेगेटिव्ह कमेंट्स आणि मग तू काय शाणा झाला का हे वगैरे सगळं असतं. तर मी नाही ज्ञान द्यायला जात लोकांना. मी हा प्लॅटफॉर्म खूप सिम्प्लिफाय स्वतःसाठी करून घेतलाय. जितका साधा सरळ हो, राहील तितका लोकांना हसायचं आहे आणि आपल्याला त्यांना हसवायचं आहे. CSR ऍक्टिव्हिटीज वगैरे म्हणाला तर त्या मी ऑफ कॅमेरा पण करू शकतो. एखादा कोणता फॉलोअर जर माझ्याकडे हेल्प मागतोय तर मी स्टोरी न टाकता पण त्याची हेल्प करू शकतो. आणि मला वाटतं हेच की हे कनेक्ट बनतात ना जेव्हा, त्यातनं आपण काहीतरी साध्य केलं असं वाटतं. ते तुमच्या कॉन्टेंटमधून दिसायलाच हवं असं नाहीये. मी या फीडबॅक्सवर खरं तर येणारच होते की तू इतक्या रील्स सतत टाकत असतोसच, तर मग साधारण फीडबॅक्स कसे येतात? म्हणजे जसं तू म्हणाल की जसं आपण लोकांना जास्त ज्ञान द्यायला गेलो की ते कुठेतरी थोडीशी निगेटिव्हिटी यायला लागते, पण अदरवाईज ओव्हरऑल कसे फीडबॅक्स येतात तुला रीलवर? फीडबॅक्स म्हणजे फार चांगले पण येतात, कारण तसं बघायला गेलं तर माझा जो कॉन्टेंट आहे तो बराचसा दारूच्या अराउंड आणि त्याच्यामध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप मी दाखवतो. रिलेटेबल. हां. आणि मग ते असं होतं की आता एका पॉइंटवरती आलो तर माझा चेहरा, म्हणजे मी त्याच्यामध्ये येणारच म्हणजे माझा चेहरा प्लस माझा कॉन्टेंट दारूबद्दल असल्यामुळे लोकांना वाटतं की अरे तू 24 तास प्यालेला असतोस का? आता हा माझा चेहरा आहे, आता इंटरव्ह्यू मध्ये पण हा चेहरा असाच दिसतोय. तर त्याच्यामुळे असं झालं की लोकांना वाटतं मी पिऊनच असतो. तर असं नाही. आणि मला ह्या गोष्टी खूप टॅकल कराव्या लागतात, कारण लोक समोरून भेटले, हा काय घेतलीये वाटतं. म्हटलं अरे नाही बाबा. अशा बऱ्याचशा कमेंट्स खरं तर तुझ्या रील्सवर ज्या म्हणजे दारूशी रिलेटेड ज्या तुझ्या रील्स आहेत त्याच्यावर आलेल्या मीही पाहिल्यात की पिऊनच ह्या रील्स केल्यात का, मग दिवसभर प्यायलेला आहेस का, मग ह्याच्याशी कसं टॅकल करतोयस? नाही, मला वाटतं ही पोचपावती आहे ना की ते एवढं लोकांना रिअलिस्टिक वाटतंय. हा, तर ते चांगलं आहे. पण एक अशी पण वेळ आलेली की माझं असं झालेलं की यार आता बस करूया आपण, कारण लोकांमध्ये अशी इमेज बनते की अरे हा बघ हा पिऊनच असतो. पण मी म्हटलं की नाही यार, मी सकाळी 10 वाजता पण जर कोणाला भेटलो ना तरी पण तो हेच बोलतो मला. तर सगळा गेम या चेहऱ्यामध्येच आहे. मी ते कॉन्टेंट तो तसा करू किंवा न करू, ते तसंच आहे. आणि फीडबॅक्स म्हणालात तर वेळेला अशा पण गोष्टी झाल्यात की लोक येऊन पाया पडतात, पाय धरतात की तुमच्यामुळे आमचा दिवस हसण्यात जातो. म्हणजे कोविडच्या काळामध्ये एक मुलगा भेटलेला कोविडच्या नंतर, बोलतो मी 3 महिन्याच्या गॅपने माझे आई वडील गमावले, पण तो मला आत्महत्या करायचं मन करत होता, पण तो पूर्ण काळ मी तुमच्या रील्स बघून मी त्यातनं ओव्हरकम झालो. अशा पण खूप गोष्टी आहेत. म्हणजे काही चांगली गोष्ट आहे की तुझ्या रील्समुळे एक जीव वाचलाय. एक्झॅक्टली ना. म्हणजे आपल्याला माहिती नसतं की आपण काय करतोय, आपण कोणाच्या आयुष्यात काय क्षण देऊन जातो, पण ह्या गोष्टी रोज घडत असतात. म्हणजे लोक भेटली की रडतात कधी कधी की अरे बिलीव्ह होत नाही तू समोर आहेस. आणि या सगळ्याचं खूप दडपण सुद्धा येतं का, की किंवा एक जबाबदारी खूप वाढते का ऍज अ कंटेंट क्रिएटर? हो, म्हणजे आहेच ते, कारण आम्ही स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणत नाही, आम्ही क्रिएटरच म्हणतो. त्यामुळे आम्ही जे करू तेच लोक करतील असं नाही. आमची एक पर्सनल लाईफ वेगळी आहे. पण आता असं होतं की ना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला खूप लोक बघतात, तर तो पर्सनल स्पेस राहिलेला नाहीये. सो आम्ही या सगळ्यापासून लांब राहतो की आपण जे करतोय तेच लोकांनी बघून तसं करू नये. काही असेल, चांगली वाईट काही गोष्ट, चांगली गोष्ट करावी, वाईट गोष्ट ऑब्व्हियसली करू नये. आणि आहे दडपण आहे की लोकांना रोज काही ना काहीतरी नवीन देत राहायचं आपल्याला. सो
एका आठवड्यामध्ये कधी कधी बिझी असतो तर नाही रील केली मग लोक DM करतात, अरे का नाही रील का नाही करत आहेस. मग स्पेसिफिकली मग अशा ह्या म्हणजे काय काय निश आहेत की ह्याच्यामध्ये पण मी करतोय, यात पण करतो, अरे ही वाली कर ना आता. लोक खूप डिमांडिंग आहेत, लोकांना हवंय सतत काही ना काहीतरी. पण डिमांड तर आहेच लोकांची तुमच्या सगळ्यांच्या रील्सला घेऊन, कारण खूप चांगला कंटेंट तुम्ही देताय. आणि याचीच पोचपावती म्हणून शिवतीर्थावर जेव्हा तुम्हा सगळ्या डिजिटल कंटेंट क्रिएटर्सला आमंत्रित करण्यात आलं होतं, राजसाहेबांनी आमंत्रित केलं होतं आणि सगळ्यांना अप्रिशिएट केलं त्यांनी स्वतःहून, तो अनुभव कसा होता तुझा? राजसाहेबांनी स्वतःहून बोलवणं म्हणजे माझ्यासाठी तरी खूप खूप मोठी गोष्ट होती. कारण मी जेव्हापासून म्हणतो ना आपल्याला राजकारण कळतं, मी तेव्हापासून त्या माणसाचा फॅन आहे. म्हणजे मला माझ्या विभागाचा आमदार पण माहीत नव्हता, पण राज ठाकरे मला माहिती होते आणि त्यांनी स्वतःहून बोलवलं. आणि जेव्हा तिकडे जाऊन आम्हाला कळतं की राजसाहेब झाले, शर्मिला वहिनी झाल्या, ही लोक आमचे व्हिडिओज बघतात, त्यांना आम्ही नावाने नसू पण चेहऱ्याने माहिती आहोत, तर ही खूप मोठी गोष्ट होती. पण असं तुम्हाला वाटतंय की ते नावानी तुम्हाला ओळखत नाहीत, पण त्यांना सगळ्यांचे बऱ्यापैकी नावं माहिती होते जेव्हा आम्ही ते व्हिडिओज पाहिले होते. हो, आणि त्यांनी नावं बोलवून म्हणजे सगळ्यांना अप्रिशिएट केलं. मागे शंतनूही आला होता तेव्हा त्यांनी तर ती मिमिक्रीच केली होती राजसाहेबांची. आणि ती मिमिक्री त्यांनी आधी पण बघितली होती आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की हे मी आधी बघितलंय. आपण म्हणतो ना की खूप लोक बोलतील ह्याला की इलेक्शन आलेत ना आता म्हणून बोलवलं असेल, पण आम्ही तिकडे होतो ना, एका क्षणासाठी पण कुठला तरी पॉलिटिकल व्यक्तीला आम्ही भेटतो असं वाटलं नाही. त्यांनी तुम्ही कशामध्ये शूट करता पासून तुम्ही अपलोड कधी करता या सगळ्या गोष्टी विचारल्या, माहिती घेतली. हो, की मग कसं करता, एडिट कशावर करता आणि मग शूट कशावर करता, मग आवाजाचं काय, हे ते सगळं. मला वाटतं तिकडे आम्ही जवळजवळ 13 ते 14 क्रिएटर असू. त्यांनी प्रत्येक क्रिएटरची एक रील स्वतः म्हणजे फोन हातात घेऊन बघितली आहे. प्रत्येकाला सांगितलं तुमचे आपापले व्हिडिओज दाखवा. होतं तुमच्या सगळ्यांचं. म्हणजे त्यांनी या गोष्टीसाठी एवढा वेळ देणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि अजिबात पॉलिटिकल चर्चा झाली नाही तिकडे की काही नाही की हा आता तुम्ही मनसेला सपोर्ट करा वगैरे, असं काही नाही. ती खूप सदिच्छा भेट आपण म्हणतो ना, ती होती. सदिच्छा भेट हो. आणि जसे ते आले ते बसले आणि त्यांनी एक वाक्य बोलले की माझी एक तक्रार आहे. आता आपल्यासमोर राज ठाकरे बसून जर हे बोलतायत तर आमची थोडी इकडे तणतणली. तर म्हटलं आता काय, म्हणतात की तुम्ही हिंदी रील फार करता. आता राज ठाकरे आणि हिंदी मराठीचा मुद्दा आहे, म्हटलं तर काय करायचं. तर ते म्हणाले की ठीक आहे, मला समजतं ते ग्लोबली तुम्हाला सगळं करायचं असतं, नाहीतर मग मला वाटतं की मग जर मराठी कॉन्टेंट क्रिएटर फक्त मराठीत करत राहिले तर तो फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहील. आज आम्ही हिमाचलला गेलो तरी पण आम्हाला लोक भेटतात. त्यांचा मुद्दा हा असेल की तो बॅलन्स साधला पाहिजे, की मराठी पण रील्स तितक्याच जशा हिंदी होतात. ते म्हणाले की 4 रील हिंदी करताय ना तर एक मराठी करा, बरोबर, आपली भाषा सोडू नका. तर ते आम्ही त्यांना प्रॉमिस तिकडे देऊन आलोय. आणि त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की ही गोष्ट करताना ऍज अ आर्टिस्ट समाज तुम्हाला काय देतोय ना ते कधीच बघू नका, तुम्ही समाजाला काय देताय हे इम्पॉर्टंट आहे. आणि हे फार महत्वाचं आहे माझ्या मते. येस. आणि तुझ्याशी गप्पा मारून खूपच छान वाटलं आणि तू सोशल स्टार मध्ये आलास, आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यास, आम्हाला वेळ दिलास, तुझे मनापासून आभार. थँक्यू. आज सोशल स्टार मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा लोकशाही मराठी.